नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त नवीन वेगळी रेसिपी घेऊन आले. नवलकंद. ह्या नवलकंदाची रेसिपी दाखवणार आहे. एकदम खूप पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. नक्कीच पहा तुम्ही. नवलकंद आता तर भरपूर बाजारात भेटतं आणि आता हे खरं खावंच कधीतरी. ह्याचे बरेच प्रकार आहेत खायला. सलाड करून बी खाऊ शकता तुम्ही ह्याचे वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या पण करून खाऊ शकता. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या पद्धतीने करून पहा तुम्ही. अगदी घरात न आवडणारी पण हे नवलकंद खातील, एवढे जबरदस्त खूप हेल्दी रेसिपी आहे. नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला काय आहे नवलकंद आणि कसे बनवतात त्याची भाजी आणि काय करतात. तर नक्की पहा. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. कधी न खाल्लेली ही भाजी तुम्ही एकदा करून पाहाच. तर मी आता त्याची पानं होती असतात, ती पानं, त्या पानांची पण भाजी करतात काही लोक. तर मी नाही केली त्यावेळेस. पानांची पण भाजी होती. तर ह्याचे साल काढून घ्यायचं का की कडक असतात, ती बाहेरची बाजू जरा टणक असते. तर मी त्याची साल काढून घेते संपूर्ण. नंतर मग दाखवते तुम्हाला का की नवलकंदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात त्याच्या. तर मी ह्या पद्धतीने बनवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही पहा एकदा. त्याच्यात वेगवेगळे प्रकार पण घालतात, त्याच्या जोडीला दुसरे प्रकार घालतात. तर मी काय घालणार आहे त्याच्या जोडीला ते पण पहा तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीत तोंडाला चव आणणारी ही रेसिपी दाखवणार आहे. नक्कीच पहा तुम्ही. ते सर्व काढलेलं आहे एकाचं. आता दुसऱ्याचं पण तिन्हींचं पण काढून घेते मी, मग दाखवते मला. तर हे झालेलं आहे आपलं. दोन्ही तिन्हींचं मी साल काढून घेतलेलं आहे. आता मी कापण्याची पद्धत दाखवते. वेगळ्या प्रकारचे कापतात. कापण्याची भाजी पण वेगवेगळ्या पद्धतीची आहे. आता मी दाखवते तुम्हाला अशी कापून. तुम्हाला असं उभे काप करणार आहे मी त्याचे. उभे कापाची भाजी बनवणार आहे. तर काय बनवते, भाजीच बनवते का आणखीन काय बनवते ते पण पहा तुम्ही. हे पहा, असं एक काढून घ्यायचं आणि भांड्यात ठेवून द्यायचं दुसऱ्या. आता हे एका संपूर्ण दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने. काही काही कडक असतात, ते कडक कधीच घ्यायचे नाही. हे जरासं कडकच आहे माझं, थोडं अजून लूज पाहिजे होतं. तरी पण हे दुसरे कवळे आहेत असं वाटते मला. तर बघू आता कापल्यावर कळते ते दुसरे कवळेच आहेत. साल काढताना समजलं का कवळे आहेत म्हणून. तर कवळेच घ्यायचे. हे बघा असे तुकडे करायचे. हे संपूर्ण मी आता ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे असे लांबडे लांबडेच तुकडे करायचे पहा. हे आता मी बाजूला ठेवते आणि पुढची तयारी करून दाखवते तुम्हाला. लगेच होती भाजी, वेळ लागत नाही किंवा काही नाही. अगदी सोप्या पद्धतीत दाखवते तुम्हाला. छान असं घेतलेले आहे ना. तर आता इथे मी बोंबील घेतलेले आहेत. सुकलेले बोंबील असतात ना, ते घेतलेले आहेत. आणि हे आता स्वच्छ धुवून घेणार आहे पहा. पीठ टाकायचे त्याच्यात आणि स्वच्छ धुवून नळाखाली नेऊन चांगली घासून मस्त असं दोन्ही हाताने चोळून असे असे चोळून घासून घ्यायचे. आणि नळाखाली नेऊन मी स्वच्छ धुते. असे चोळायचे सगळे बोंबील आणि तिथलं घाण गुण सगळं काढून घ्यायचं. हे धुवून आणलेले आहे स्वच्छ एकदम मी, मस्त एकदम. आता काही लोक याच्यात बोंबील घालतात, काही लोक जवळा घालतात, काही लोक डाळ घालतात. म्हणजे अनेक प्रकार आहे. तर तुम्ही मच्छी मटण नसन खात तर डाळ घालून करू शकता. आणि जर खात असले तर तुम्ही बोंबील घाला किंवा जवळा घाला किंवा कर्दी पण घालतात. जे असे अनेक प्रकार घालतात, त्याच्यामुळं चव आणखी देते. तर हे दोन्ही तिन्ही प्रकार घातले तरी पण तुम्ही कुठलीही ही भाजी छान लागते. तर जिरं मोहरी टाकलेली आहे, एक पळीभर तेल टाकून. आता इथे मी उभा कांदा चिरलेला आहे, त्याला तो छान परतून घ्यायचा पहिला. ह्याची आमटी भाजी पण करू शकता, आमटी रस्सा करतो ना आपण, ती पण करू शकता. म्हणजे अनेक प्रकार करू शकतो ह्याचं. पण ही मी दाखवली ना, ही खूप अप्रतिम लागते, खूप टेस्ट लागते, म्हणून मी ही हमेशा करत असते. तर तुम्ही पण पहा. आता हे बोंबील मी टाकते धुतलेले त्याच्यात. परतून घ्यायचे छान, म्हणजे वास जातो बोंबलाचा पण आणि कांद्याचा पण उग्रपणा असतो तो जातो, कडूपणा जातो. पण छान परतून घ्यायचं. मी आता हे बघा कढीपत्ता पण घालते. झाडाचाच तोडून घेतलेला आहे, ताजा एकदम मस्त झाड आहे आमचं. त्याचं लगेच साधा तोडून घेते असते मी आणि बनवत असते. लसूण टाकलेला आहे, मिरच्या टाकलेल्या आहे 2-3. लसूण एक कांदा मोठा घेऊन टेचून टाकलेला आहे तो.
छान लागतो तो, पण टेचून असं वाटून नाही घातलेलं काय याच्यात, कुठलीच गोष्ट वाटत नाही का काय नाही. मस्त एकदम हलवून घेते त्याला व्यवस्थिशीर. आता मी ह्याच्यात मग टमाटे टाकणार आहे. पहा तुम्ही, टमाटे, एक टमाटर पुरेसे आहे ते टाकणार आहे. एक टमाटर टाकले, टमाट्याने स्वाद छान येतो त्याला, मस्त लागतो. आणि एखादं ते पण उभंच कापून टाकलेलं आहे. पहा सगळे उभ्याच कापलेले आहेत, त्याच्यामुळे चव छान येते टमाट्यामुळं. हे पहा आता बऱ्यापैकी हे चांगलं परतलेलं आहे आपलं, मस्त परतलं आहे. तर मी जागा करते जराशी पुढे आणि तिथे मी मसाले टाकणार आहे. पहा तुम्ही कुठले कुठले मसाले वापरणार आहे ते पण लक्षात ठेवा. इथे थोडीशी जागा केली बघा, म्हणजे मध्ये तेल येतं त्याच्या, आणि मग नंतर मग ते तिथे मसाले टाकायचे असतात. तर इथे मी टाकणार आहे पहा मालवणी मसाला 1 चमचा भरून, अर्धा चमचा धणे पावडर टाकली, थोडासा पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. मैत्रिणीनं हे सगळे मसाले आहेत माझ्याकडे, तुम्हाला घ्यायचं असला तर स्क्रीनवर नंबर पुढे गेल्यावर दिलेला आहे. वरती पहा तुम्ही मसाल्याची व्हिडिओ दाखवणार आहे, तिथे स्क्रीनवर नंबर आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर फोन करून विचारू शकता. घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटणार आहे. तर सगळे प्रकारचे मसाले आहेत माझ्याकडं. तर कसे मसाले बनवलेत ते पण पुढे सांगणार आहे. पहा तुम्ही, तर इथे मी घातलेले आहे. पहा आता हे टाकायचे सर्व नवलकंद पूर्ण ह्याच्यात टाकून द्यायचे आणि मस्त त्याला मसाला लावून घ्यायचा. ह्याला कसलंच वाटण नाही किंवा काय नाही, अशी मस्त भाजी बनते ना, विचारू नका. तुम्ही चपातीवर भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त एकदम चविशी, खूप टेस्टी लागती. त्याच्यात ते बोंबील घातल्यामुळे आणखीन चव येते. तुम्हाला नाही बोंबील घालायचं तर तुम्ही जवळा घालू शकता, कर्दी घालू शकता. ते जरी नसलं तुम्हाला, आता हे काहीच नाही घालायचं, तुम्ही डाळ घालून करा, ती पण खरंच अप्रतिम लागण, चविष्ट लागणार आहे ती पण. तर नक्कीच बनवून पहा. ही नवलकंद कधी केलं नसलं तर जरूर करून पहा. आणि कोणी करत असेल तर ते खातच असणार आहे हमेशा, ते काही प्रश्नच नाही. पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असणार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करत असणार आहेत. तर ही पद्धत एकदा करून पहा तुम्ही, खूप छान लागते ही भाजी, मस्त एकदम. तर सगळीकडे मिक्स करून घ्यायची हिला, मात्र खूप छान अशी मिक्स करायची. त्याला सर्व ह्याला मसाला लागला पाहिजे आपल्या रेसिपीला. रंग पहा छान सुंदर आलेला आहे त्याच्या, म्हणजे आपण मसाला न घालता असं वाटतं मसाला आहे त्याच्यात भरपूर. का की धणे पावडर आणि ते टाकले. 1 वाटीभर पाणी टाकणार आहे मी, शिपका मारणार आहे वरून पाण्याचा, जास्त पाणी नाही टाकायचं. 1च वाटी भरून टाकलेली आहे, पुरेशी झाली. आता ह्याला जरा वरखाली करून घेते आणि झाकण ठेवायचं 2-3 मिनटं, जास्त नाही. पहिलं 2-3 मिनटंच ठेवणार, नंतर पाहणार उलटं पालटं करून शिजले का नाही, काय झाले, कसं झाले ते पाहूया. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते, 2-3 मिनटांनी परत दाखवते तुम्हाला. हे बघा आता 2-3 मिनटं झालेली आहेत आणि मी आता परत उलटं पालटं करते. हे बघा मस्त वाफ बसलेली आहे त्याला, पण शिजलं तर नाही असं वाटतंय अजून. तरी पाहते एकदा मी शिजले का नाही. हे बघा अजून शिजलं नाही, ते कच्चंच आहे अजून. तर ह्याला परत 2-3 मिनटं ठेवणार आहे. पहा तुम्ही, छान 2-3 मिनटं ठेवते, परत स्लो गॅस करून ठेवते. बिलकुल पाणी नाही वापरले परत, काही नाही. हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे. आता रंग फार सुंदर दिसतोय आणि असं वाटतंय आता झाले म्हणून, का की तुकडा बी पडते फिरवताना. तरी कापून दाखवते तुम्हाला एकदा मी, शिजले का नाही आपलं पाहूया आपण. हे बघा, बघा सुरीने लगेच झाला, तुकडे 2 पडले, शिजले. हे झालेलं आहे आपलं. मी प्लेटमध्ये वाढून घेते. हे बघा वाढलेलं आहे, प्लेटमध्ये काढलेलं आहे. आणि पहा अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता, करू शकता. खूप छान लागते ही रेसिपी. आवडली तुम्हाला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवलकंद एक खूप म्हणजे छान रेसिपी आहे, बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी आहे, खूप पौष्टिक रेसिपी आहे. तुम्हाला आवडेनच ही जर करून पाहिलं अशा पद्धतीने, तर
खूप खातील, घरातली सर्वच खातील. तर आवडली तर लाईक करा. तर पहा पुढे आता मी काय करते. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला, दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर चला बाय, परत भेटूया.